राज्यामध्ये औरंगजेबाची कबर हटवण्यावरून असेल किंवा हलाल आणि झटक्यावरून असेल, रोज राजकारणी चर्चा करतायत. विधानसभा असेल किंवा इतर ठिकाणी आपल्या भाषणांमधून औरंगजेबाची कबर आणि हे महत्त्वाचे विषय राज्यासमोर चर्चेला येत आहेत. खरं तर या विषयांचं किती महत्त्व आहे आणि आझाद मैदानावर रोज दिवसभर आंदोलन करणारे आंदोलक आपल्या सोबत आहेत. त्यांची तक्रार आहे की त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे. त्यांचे प्रश्न कित्येक वर्षापासून तसेच पेंडिंग आहेत. परवाच एका बीडच्या शिक्षकाने 18 वर्ष पगार न दिल्यामुळे आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी तोच बीडचा शिक्षक याच आझाद मैदानावर सरकारकडे न्याय मागण्यासाठी आलेला होता. या आंदोलकांकडून आपण जाणून घेणार आहोत तुमची मागणी काय आहे आणि राज्यामध्ये जे औरंगजेबाचं राजकारण सुरू आहे, औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी सुरू आहे, त्यावरून आपण काय सांगाल? प्रथमतः मी आपल्या माध्यमाचं अभिनंदन करतोय की आमच्या मतावर जे निवडून गेलेलं सरकार आहे, आमच्या प्रश्नासाठी इथे दखल घेण्यासाठी आपल्याकडं आलेले नाहीयेत. आणि यापूर्वी आम्ही अनेक वेळा ह्या आझाद मैदानावर वेगवेगळ्या मूलभूत प्रश्न घेऊन आम्ही येत होतो. त्यावेळेस संबंधित विभागाचे मंत्री किमान त्या विभागांचे सचिव तरी वेळ देत होते. परंतु आता अलीकडच्या सरकारचे जे आमचं निरीक्षण आहे की संबंधित खात्याचे मंत्री किंवा हे तर वेळ देतच नाहीत, पण त्या सचिवांकडे बोट दाखवतात. आणि खऱ्या अर्थानं आज रखरखत्या उन्हांमध्ये दिवसभरांमध्ये आज शिक्षकांचे, अंगणवाडींचे, मच्छीमारांचे, कामगारांचे असे वेगवेगळे आंदोलन होते. आज आम्ही महाराष्ट्रातून गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणामध्ये सौर ऊर्जांचे प्रकल्प होत आहेत. ते खऱ्या अर्थानं झोपडीला जाळ लावून महालामध्ये उजेड देण्याचा हा प्रकल्प आहे की जी गोरगरीबच्या जमिनीवर वहिती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. त्या गायरान जमिनीमुळं जे पाशीपारध्यांची पोरांवरती कपाळावर शिक्का होता की चोऱ्या माऱ्या करतात, तर ह्या गायरान जमिनीच्या माध्यमातून त्यांनी चोऱ्या माऱ्या करण्याचा व्यवसाय बंद केला. त्याच्यातून उत्पन्न घेऊन मुलांना डॉक्टर, वकील, इंजिनियर ते बनवत आहेत. ते भूखंड त्यांच्या नावानं देण्यात यावा ही एक मूलभूत मागणी होती आणि त्या जमिनीवर सौर ऊर्जाचे प्रकल्प थांबवण्यात यावं ही मागणी आहे. पण त्याबद्दल विधानसभेमध्ये काही चर्चा होताना तुम्हाला दिसतेय का? तुमची मागणी मार्गी लागताना दिसतेय का? आज खऱ्या अर्थानं या माध्यमातून मला संपूर्ण राज्यकर्त्यांनाही आम्हाला आवाहन करायचं आहे की यापूर्वी जनतेचे काय मूलभूत प्रश्न आहेत याच्यावरती चर्चा होत होती, त्याच्यावरती सभागृह गाजून सोडत होते. परंतु खऱ्या अर्थानं मेलेले मुर्देवर चर्चा या ठिकाणी होते आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांची भूक भागणार नाही. ही भावनिक मुद्द्यांचं राजकारण थांबवलं पाहिजे. खऱ्या अर्थानं लोकांच्या जगण्याचे जे प्रश्न आहेत, आज एकीकडे जगभरामध्ये वातावरण बदलांचा मुद्दा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळी जनता भरडल्या जाते आहे. त्या मुद्द्याच्या संदर्भात सरकारचं काय धोरण आहे, स्वतंत्र विभाग त्यांनी निर्माण करणार आहेत का, यावरती चर्चा होत नाही. आता नवीन AI तंत्रज्ञान येते आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि या तंत्रज्ञानामध्ये कामगारांचं शोषण होणार नाही याच्या संदर्भात सरकारनं काय हमी देणार आहे, हे असे प्रश्न आहेत. आणि खऱ्या अर्थानं संविधानानं आम्हाला मूलभूत अधिकार दिलाय. ते मूलभूत अधिकार छेडण्याचंच अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ह्याला गळा दाबण्याचं कायदा आता होऊ घातलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये शिक्षक असतील, कर्मचारी असतील, आंदोलनं करू शकणार नाही आहेत. आणि अशा पद्धतीनं जुलमी कायदे खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये मिठाला कर लावला. खरं तर औरंगजेबाच्या कबरीवरून खूप राजकारण सुरू आहे. विधानसभेमध्ये मुद्दा गाजतोय. काय सांगाल, तुमचा जो मुद्दा आहे त्याकडे दिवसभर तुम्ही इथं आंदोलन करताय, तुमच्या भेटीसाठी कोणी येतंय का? तुमच्या मुद्द्यावर चर्चा होऊ लागली? आमच्या मुद्द्यावर आतापर्यंत कसलीच चर्चा झालेली नाहीये. कोणता मंत्री इथं आलेला नाहीये किंवा राजकीय पुढारी इथं आलेला नाही. आम्हाला एवढंच खेद आहे की आम्हाला आझाद मैदानावरून पहिल्या याच्या अगोदरचे जेवढे आंदोलन होत होते त्यावेळेस आमची विचारपूस करण्यासाठी संबंधित मंत्री जरी नाही आला तर किमान एखादा आमदार तरी ते त्यांच्या माध्यमातून पाठवत होते. परंतु सध्याच्या काळामध्ये आमदार नाही, मंत्री नाही, आम्हालाच इथून निवेदन घेऊन मंत्रालयात जावं लागतं. मंत्रालयामध्ये कक्ष अधिकाऱ्याकडे आम्हाला निवेदन द्यावं लागतं. ही खेदाची बाब आहे. खरं तर मच्छीमाराचे आंदोलक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्या काही समस्या आहेत. काय सांगाल तुम्ही? राज्यामध्ये हलाल आणि झटक्याचा विषय सुरू आहे. मच्छीमारांच्या ज्या समस्या आहेत त्यावर किती चर्चा होऊ लागली विधानसभेमध्ये आणि तुमच्या प्रश्नावर किती चर्चा करतायत नेते? निश्चितच आपण जे म्हणत आहात की त्या पद्धतीने हे सरकार फक्त या भावनिक मुद्द्यावर फक्त या विधान परिषदेमध्ये काम करत आहे.
कारण जे मूलभूत जे लोकांचे जे मुद्दे आहेत या आझाद मैदानावर अनेक आंदोलन होत आहेत. या आंदोलनाकडे लक्ष न देता सरकार निव्वळ भावनिक मुद्द्याकडे तिथं ह्या मुद्द्यांच्यावर दुर्लक्ष व्हावं की काय अशा पद्धतीचं राजकारण तिथं करतंय असं आम्हाला वाटतंय. आज मच्छीमारांच्या आंदोलनासाठी गेले 15 ते 20 दिवस झालं मच्छीमार सातत्यानं हे आंदोलन करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण ज्या पद्धतीचा हलाल झटका जो आपण विषय काढला त्याच पद्धतीचं गोड्या पाण्यातील व खाऱ्या पाण्यातील असा हा भेदभाव करून या गोड्या पाण्यातील मच्छीमारांच्यावर अन्यायकारक जो या शासनानं जो निर्णय केला होता तो स्थगिती उठवून अन्यायकारक निर्णय या सरकारनं घेतल्यामुळं मच्छीमारांना याविषयी आंदोलन करण्याची ही खेदाची बाब आहे की आम्हाला आंदोलन करावं लागतंय. काही मला वाटतं 5-6 दिवसाच्या पूर्वी महाराष्ट्रभर जवळजवळ 80% बंद हा मासे विक्रीचा व मत्स्य व्यवसायाचा या मच्छीमार संघर्ष कृती समितीच्या वतीनं राज्यभर राबवला. याला चांगल्या प्रकारे यश आलं, परंतु कोणत्याही राज्यकर्त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळं आंदोलनाची पुढची दिशा म्हणून आम्ही मच्छीमार संघटनेच्या वतीनं कृती समितीच्या वतीनं आज उद्या दिनांक या 19 रोजी आझाद मैदानावर मच्छीमारांच्या विविध प्रश्नांच्यासाठी आम्ही हे आंदोलन एक दिवसीय धरणे आंदोलन हे करत आहोत. मुख्यमंत्री आणि सरकारला काय सांगाल? खरं तर औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यामध्ये आंदोलन होत आहे, त्याची दखल मंत्री घेत आहेत, अनेक मंत्री वक्तव्य सुद्धा करतायत, पण तुमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत आहे असं वाटतंय का? खरं वास्तविक हे तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. आमच्या सर्वसामान्यांचा जो प्रश्न आहे जीवन मरणाचा त्याच्याकडे फार दुर्लक्ष होतं आणि नको तिकडे लक्ष केंद्रित करून सर्वसामान्यांच्या जनतेच्या लोकांचा जो उपजीविकेचा प्रश्न आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. अनेक वर्ष निवडणूक व्हायच्या अगोदर आम्हाला निवेदन बऱ्याच वेळा सांगितलं की तुमच्या आम्ही मागण्या मान्य करतो आणि केल्या पण समोर आमच्या बरोबर. आणि निवडणूक लागल्याच्या आधी आम्हाला 12 मेला आमचा जो स्टे दिला आम्हाला त्यांनी आणि परत आता इलेक्शन झालं त्यांचं बहुमतानं आलं. आम्ही त्यांना मदत केली सगळ्या मच्छीमार बांधवांनी आणि आता इलेक्शन संपल्यानंतर लगेच परत तो GR परत उठवणं हे काय शासनाला किंवा नेत्यांना आमचं बरोबर वाटत नाही. कारण मतदान झाल्यानंतर परत तो GR उठवणं आणि आम्हाला अभिवचन जे दिलं होतं आणि ह्याच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तो GR आम्हाला चांगल्या पद्धतीने करून दिलेला होता. परंतु इलेक्शन झालं, मतदान झालं की लोकांच्याकडे दुर्लक्ष केलं. असा हा प्रकार या लोकांनी जनतेसाठी केलेला आहे. कारण आपलं मतापुरता हा जोगवा मांडला आणि मताचं गुंडाळलं की झालं, मग आपल्या कामात सगळीजण मग्न झाली. नको त्या औरंगजेब सारख्या या कबरीचं उकडून मुडदे उकडून विनाकारण राजकारण वेगळं चाललंय आणि सर्वसामान्य माणसाच्या रोजगार जीवन मरणाचा जो प्रश्न आहे त्याला दुर्लक्ष केलं जातं. खरं तर अबू आझमींनी वक्तव्य केलं होतं, औरंगजेबाची स्तुती केली होती, त्याच्यानंतर हा मुद्दा वाढला. विरोधक जो तुमचा आवाज उचलायला पाहिजे, विरोधक तुमचा आवाज उचलताना दिसतायत का विधानसभेमध्ये? त्याच्यावर चर्चा करताना दिसतायत का? काय वाटतं? मुळात सर्वसामान्य माणसांचा हा विषयच नाही. सर्वसामान्य माणसाचा रोजीरोटीचा आणि व्यवसायाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. मुळात आहे आमचे जे मच्छीमारांचं जे आंदोलन किंवा त्याच्याबद्दलची लढाई आहे ते 2013 पासून चालू आहे. 2013 ते 2019 पर्यंत वेळोवेळी 5 GR बदलले. हे अधिकाऱ्यांची जे कोणताही मंत्री देता आला की अधिकारी मिसगाईड करून ते मंत्री महोदयांना चुकीची माहिती देतात आणि पारंपरिक मच्छीमारांच्या विरोधात ही शासन निर्णय तयार करतात. जसं मुनगंटीवार साहेब असताना 12 मे 2023 शासन निर्णय केला आणि ज्यावेळेस त्यांना मिटिंग घेतली आणि त्यांच्या लक्षात आलं की बाबा ही चुकीचं आहे, त्यांना 10 दिवसात त्याला स्थगिती दिली. परंतु आता परत पुन्हा नितेश राणेजी साहेब परत त्याच्यात आले आणि त्यांना परत चुकीच्या पद्धतीने माहिती दिली आणि त्यांना परत तो 20 फेब्रुवारीला तो शासन निर्णयाची स्थगिती उठवली. पण ज्या शासन निर्णयाबद्दल आम्ही मागणी करतोय तेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी, जे मुख्यमंत्री आहेत, जे लोकप्रिय आहेत, त्यांनाच ते मच्छीमारांच्या हिताचा निर्णय बनवला होता आणि तो निर्णय सर्वसामान्य लोकांची मागणी आहे. आणि त्याच निर्णयामध्ये जसं जल, जमीन आणि जंगल, जसं पेसा, वन हक्क, जसं आदिवासींना अधिकार. खरं तर नितेश राणे राज्यामध्ये मंत्री आहेत, ते म्हणतात की औरंगजेबाची कबर नकोय आम्हाला, ते औरंगजेबाचं काहीच निशाण आम्हाला इथं राज्यामध्ये नकोय. खरं तर मंत्री महोदयांनी या विषयाकडे लक्ष जास्त दिलं पाहिजे की मच्छीमारांच्या विषयाकडे? काय वाटतं? नाही, आमचा तो विषय आहे तो आम्ही मच्छीमारांसाठी आमची संघटना भांडत असते आणि आम्हाला महत्वाचा मुद्दा आहे की मच्छीमारांचा विषय, मच्छीमार आमचा पारंपरिक टिकला पाहिजे. यांना जे त्या GR मध्ये
मच्छीमार उद्ध्वस्त करण्यासाठी जे पारंपरिक आणि क्रियाशील मच्छीमारांची जी व्याख्या काढून टाकली, त्याच्यामुळे आमचं मच्छीमारच अस्तित्वात राहणार नाही आणि त्याच्यामुळं संपूर्ण राज्यात असंतोष निर्माण झालेला आहे, भीती निर्माण झालेली आहे की बाबा याच्यात एकतर भूमिहीन, आमची सर्वच समाज बांधव आहेत, मच्छीमार आहेत पारंपरिक, तो भूमिहीन आहे आणि त्यांना जर तुम्हाला जर असं त्यांच्यातनं जर त्यांचा रोजगार हिसकून घ्यायचा असेल तर प्रत्येक घराघरी त्यांना एक 5 एकर क्षेत्र द्यावं आणि त्यांना जर आमच्या व्यवसायात शिरकाव करायचा आहे त्यांना बिनधास्त शिरकाव करून द्यावं. खरं तर तुम्ही इथं दिवसभर आंदोलन केलंय. किती जण, किती वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलक इथं आलेले होते, किती हजारांमध्ये ते आंदोलक होते आणि त्यांच्या मुद्द्यांकडे सरकार कसं लक्ष देऊ लागली? कारण का काही दिवसांपूर्वी बीडचा एक शिक्षक इथंच आंदोलन करून गेला, पण काही दिवसांनंतर त्यांनी आत्महत्या करून स्वतःचा जीव संपवला. राज्यामधल्या महत्वाच्या विषयाकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय का? आणि बाकीचे जे मुद्दे येत आहेत, हलाल, झटका, औरंगजेबाची कबर, या मुद्द्यांना जास्त प्राधान्य दिले जाते असं वाटतं का तुम्हाला? तुम्हाला काय, तुमची भावना सांगा, तुमची काय वाटतं? तुम्हाला काय, तुमची काय भावना आहे? त्यांना जो प्रश्न विचारला मी तुम्हाला तेच विचारतो. दिवसभर इथं वेगवेगळे आंदोलक आंदोलन करतायत, उपाशपोटी आंदोलन करतायत. त्यांचे विषय सोडून इतर विषयांना, औरंगजेबाची कबर असेल, हलाल, झटका असेल, यासारख्या विषयांना जास्त महत्व दिलं जात आहे का? त्याच्यातून राज्यात दंगली पण होताना आपल्याला पाहायला मिळते. नागपूरमध्येच काल दंगल झाली. काय वाटते, सरकार महत्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करते असं वाटतं? निश्चितच सरकार, महाराष्ट्र सरकार या विषयाकडे दुर्लक्ष करते. कारण मागच्या 2-3 महिन्यात परभणीसारख्या ठिकाणी जो मागासवर्गीय सूर्यवंशी मुलाचा निर्गुण हत्या झाली गेली दंगलीत, तो विषय मागे ठेवला गेला आणि संतोष देशमुखांचा मुद्दा ऐरणीवर आणला. हे सरकार बहुतांश मागासवर्गीयाच्या फायद्याची जी गोष्ट असली की तिथे असे मेले मुर्दे उखाडते, हे त्यांचं कामच आहे. त्याच्यामुळं हे 1808 तुम्ही आझाद मैदानावर दिवसभर काढलाय, इथं काय परिस्थिती होती? वेगवेगळ्या घटकातले लोक इथं आले होते, त्यांच्या मुद्द्यांना किती प्राधान्य दिलं? त्यांच्या मुद्द्यांना प्राधान्य इथं कोणच दिलेलं नाही. हे स्वतःहून लोक डेप्युटेशन घेऊन तिथं मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेलेत, परंतु तिथं त्यांच्या दालनात जाऊन बी त्यांनी त्यांच्या सचिवाकडे बोट केलं गेलं. म्हणजे इथल्या गोरगरीब जनतेच्या प्रश्नाला यांनी महत्व दिलेलंच नाही. कारण विलक्षण झालं, आता त्यांचा विषय संपला. कारण विलक्षण झालं की ते हे जे आहेत हे म्हणजे 18व्या शतकात बी हे 3 जण होते, शिंदे, फडणवीस आणि पवार. आणि हे आता 25व्या शतकात हेच 3 जण आहेत की त्यांनी देशाचा सत्यानाश केला. आता हे उरले सोरले हे 3 जण या महाराष्ट्राचा सत्यानाश करणार आहेत. म्हणून गोरगरीब दलितांच्या प्रश्नाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. खरं तर हे होते आझाद मैदानावरील उद्विग्न आंदोलक, ज्यांच्या मुद्द्यांना जास्त सरकार प्राधान्य देत नाही अशी त्यांची तक्रार आहे आणि त्यांचे मुद्दे मार्गी लावण्याचं सोडून औरंगजेबाची कबर असेल किंवा हलाल आणि झटका असेल, या वायफळ विषयांकडे जास्त लक्ष जात आहे असं त्यांचं आंदोलकांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन कडलक सोबत मी अजय, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.